राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरतोय। विदर्भात पारा 35 पार गेलाय। आज 7 ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण, पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा आहे। सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। उर्वरित राज्यात आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। राज्यात मान्सूनच्या पावसाने दडी मारली असली तरी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामान होत आहे। बुधवारी म्हणजेच काल 6 ऑगस्ट रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राज्यात अंशतः ढगाळ हवामान होतं। तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींनी शिडकावा केला। पावसाच्या उघडीपीने उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे। अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 30 पार गेलाय। विदर्भात पारा 35 पार गेला असून चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। ब्रह्मपुरी, वर्धा, अकोला आणि भंडारा येथे पारा 35 अंशाच्या पुढे होता। आज 7 ऑगस्ट रोजी सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याने तसंच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा आहे। उर्वरित राज्यात उन्हाचा चटका तसंच ढगाळ हवामानामुळे उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।